आजच्या नागपंचमीच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय मानकर मॅडम, उपस्थित शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि बालमित्रांनो, मराठी 12 महिन्यातील श्रावण महिना हा पवित्र मानला जातो, कारण श्रावण महिन्यापासूनच हिंदू धर्माच्या सण उत्सवाला सुरुवात होते. खरं तर श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमीला येतो. या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते आणि म्हणूनच नागदेवतेला देवाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. खरं तर नागपंचमीचा सण हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त भारतात उत्साहाने साजरा केला जातो. उत्तर भारतात नागपंचमीस गुडिया या नावानेही ओळखले जाते. उत्तर प्रदेशातील प्रयाग येथे वासुकेश्वर नावाचे मंदिर आहे. तेथे नागपंचमीस मोठी यात्रा असते. या यात्रेस हजारो भाविक येतात. गंगेत स्नान करून नागाचा राजा वासुकीची पूजा करतात. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील 32 शिराळे येथेही नागपंचमीस खूप मोठा उत्सव असतो. या उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणाहून भाविक येत असतात. खरं तर मनुष्य प्राणी जन्म झाल्यापासून तो जंगलात आणि जंगलापासून गावात वास्तव्य करत असताना त्याचा सर्वाधिक संबंध हा सर्पाशी आला. सर्पाची ती आगळीवेगळी आकृती, त्याचे विष याबद्दल माणसाच्या मनात नेहमीच भीती होती आणि म्हणूनच सर्पाची एका बाजूला पूजा केली जाते तर दुसऱ्या बाजूला सर्प दिसतात त्याची हत्या केली जाते. खरं तर सर्प हा मनुष्याचा शत्रू नसून फक्त त्यास छेडल्यास तो फक्त आपल्या बचावासाठी मनुष्यावर हल्ला करतो. सापाच्या जवळपास 2000 जाती आहेत, मात्र त्यातील फक्त नाग, मण्या, फुरसे, घोणस, समुद्र सर्प या थोड्याच सापांच्या जाती विषारी आहेत. म्हणून सगळ्याच सर्पदंशात प्राणी होत नाही, परंतु भीतीमुळे तीव्र मानसिक धक्का होतो. ज्या व्यक्तीस साप चावला असेल अशा व्यक्तीची जखम पाण्याने धुवावी, त्यास धीर द्यावा, दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावा आणि त्याला तात्काळ वैद्यकीय मदत द्यावी. सापाला शेतकऱ्यांचा मित्रही असे म्हणतात, कारण शेताची नासाडी करणारे उंदीर व इतर तत्सम प्राणी खाऊन नाग एक प्रकारे शेताचे रक्षण करीत असतो आणि म्हणूनच नागपंचमीच्या निमित्ताने हे आपण लक्षात घ्यायला हवे. खरं तर नागपंचमी साजरी करण्यामागे अनेक आख्यायिका आहेत. महाभारतानुसार एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत यमुना नदीच्या काठी खेळ खेळत होते आणि खेळता खेळता त्यांचा चेंडू यमुना नदीच्या पात्रात जातो. सर्व मित्रांमध्ये भीतीचं वातावरण पसरते, कारण त्या नदीत कालिया नावाचा एक विषारी नाग राहत होता. कालियाच्या विषामुळे नदीचे पाणी विषारी झाले होते आणि त्यामुळे लोकांना अनेक त्रास झाले होते. शेवटी भगवान श्रीकृष्णांनी कालियाचा पराभव करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नदीत उडी घेतली. ज्यावेळी ते तळाशी गेले त्यावेळी झोपलेला नाग जागा झाला. त्याने भगवान श्रीकृष्णांना पकडले. भगवान श्रीकृष्णांनी त्याला नदी सोडून जाण्यास सांगितले, परंतु कालियाने नकार दिला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. शेवटी भगवान श्रीकृष्णांनी कालियाचा पराभव केला आणि भगवान श्रीकृष्ण त्या कालियाच्या फण्यावर बसून नाचत नाचत वर आले. लोकांना वाटले की कालियाने श्रीकृष्णास वाचवले आणि लोकांनी त्याची पूजा करून त्यास दूध पाजले. या घटनेनंतर या दिवशी नागाची पूजा आणि त्यास दूध पाजण्याची परंपरा सुरू झाली. नागपंचमी साजरी करण्याची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फार वर्षापूर्वी भारतातील मणिपूर येथे एक शेतकरी राहत होता. एक दिवस तो आपले शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ एका वारुळाला लागला. त्या वारुळातील नागोबाची पिल्ल त्यामुळे जखमी झाली. 1-2 पिल्ल मेली सुद्धा. ही गोष्ट ज्यावेळी नागोबाला कळाली त्यावेळी नागोबाला फार राग आला. आपल्या पिल्लांना मारणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या मुलांना मारण्यासाठी नागाने आपला मोर्चा शेतकऱ्याच्या घरी वळवला. तो दिवस नागपंचमीचा होता. ज्यावेळी नाग शेतकऱ्याच्या घरी आला त्यावेळी शेतकऱ्याची मुलगी आपल्या धाकट्या भावंडासह नागोबाची पूजा करीत होती. तिने एका पाटावर नागनागिणीचं चित्र काढलं होतं. त्या सर्वांना हळद कुंकू वाहिली होती. हात जोडून ती मुलगी सांगेल तशी ती भावंड नागराजाला प्रार्थना करीत होती की, हे नागराजा, आम्ही तुझी पूजा करतोय, तुझा आदर करतोय, पण जर अनावधानाने आमच्या हातून किंवा तुझ्या पिल्लांना जर काही इजा झाली असेल, तुला कोणी त्रास दिला असेल तर आम्हाला माफ कर, कृपा कर. ती मनापासून प्रार्थना करीत होती. एवढं त्या नागाने ऐकलं आणि त्या नागाचं मन परिवर्तन झालं. त्याने त्या मुलांना मंगल आशीर्वाद दिले.
अपराधी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा न करता तो त्या शेतकऱ्याला आशीर्वाद देत निघून गेला. मित्रांनो, गोष्ट छोटीच पण त्यातला बोध मात्र मोठा की प्रेमानं कोणालाही जिंकता येतं. वाईट वृत्तीचं चांगल्या वृत्तीत परिवर्तन करता येतं. निरपेक्ष प्रेमात मोठी ताकद असते. नागपंचमीचा सण माणूस आणि प्राणी यांच्यात एक नवा प्रेमबंधाचा धागा विणून जातो. हेच खरं. तेव्हा मित्रांनो, प्राणी मात्रांनो दया करा. साप दिसला त्याला मारू नका. सर्प मित्रांना बोलवा. पुन्हा एकदा सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा. धन्यवाद.